शेतजमिनीतील घरे पाडायला सुरुवात झाली। जर तुम्ही शेतजमिनीत घर बांधलं असेल तर आता सावध व्हा, कारण की सरकारनं शेतजमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक अतिशय कायदा लागू केलेला आहे। आता जर तुम्ही शेतजमिनीत उभं केलेलं घर जर असेल तर आता सरकारच्या माध्यमातून JCBच्या सहाय्यानं ती घरं पाडायला सुरुवात झालेली आहे। कारवाई सुरू झालेली आहे। तुम्ही तुमचा विश्वास बसत नसेल, पण एका नियमाच्या माध्यमातून याची माहिती देण्यात आलेली आहे। आता बरेचसे शेतकरी असतात जे त्यांच्या शेताच्या सोयीसाठी शेतामध्ये घर बांधत असतात, शेतात राहण्यासाठी एखादं घर बांधतात। तर या नव्या कायद्यानुसार आता तुमचंही घर पाडलं जाऊ शकतं। शेतजमिनीत बांधलेल्या घरांसाठी एक नवा कायदा लागू झालाय। जर तुम्ही तो वेळी समजून घेतला नाही तर तुमचं घर जमीनदोस्त होऊ शकतं। एक मोठी कारवाई आता सुरुवात झालेली आहे। राज्यातील जवळपास 99% शेतकऱ्यांच्या घरावर आता JCB चालणार आहे, कारण की जवळपास 99% शेतकऱ्यांची घरं शेतात असतात। कोणी पक्का RCCचं चांगले बंगले बांधतं, तर काही लोक गावाजवळ 2 ते 4 गुंठे शेत जमिनीत घेतात आणि तिथंच घर बांधून राहतात। तर अशा सगळ्या घरांवर हा एक विशेष कायदा लागू होतोय, ज्यामुळं आता सावध व्हा, कारण की या कायद्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांच्या घरांवर आता JCB चालवला जाणार आहे। गावाकडच्या घरांना तोडून टाकण्याचा आता आदेश देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमचं घर जर शेतात असेल तर शेत जमिनीत असेल, तुम्ही गावाकडे राहत असाल तर ताबडतोब ही माहिती लक्षपूर्वक ऐका, कारण की या नियमात बसलं नाही तर घर होणार जमीनदोस्त। मग वेळ न वाया घालवता आपण तो घराचा नियम लक्षपूर्वक पाहूयात। पहा, शेतजमिनीमध्ये बांधलेल्या प्रत्येक घरांसाठी एक नवा कायदा लागू झालाय, ज्यामध्ये काही विशेष अटी आणि शर्ती आहेत। तुमच्या घराची लांबी आणि रुंदी, तुमच्या घराचा आकार आता अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। जर तुमच्या घराचं बांधकाम या ठरवून दिलेल्या मर्यादाबाहेर गेलं तर नियमांचं उल्लंघन झाल्यामुळे तुमचं घर तोडलं जाऊ शकतं। सरकारनं एक नवा नियम अंमलात आणलाय। लांबी रुंदीचं एक गणित निश्चित केलंय। त्या गणिताच्या बाहेर जर तुमचं घर जात असेल तर ते घर आता अक्षरशः पाडलं जाणार आहे। जर ते शेत जमिनीत किंवा गावठाणाच्या जमिनीत बांधलं असेल तर तुम्ही ते घर थेट बांधून राहत असाल तर या सगळ्या घरांवर आता हा कायदा लागू होणार आहे। जर तुमच्या घराचं क्षेत्रफळ या नियमाच्या बाहेर गेलं तर तुमच्या घरांवर कारवाई होणार। आता साहजिकच पहिला प्रश्न पडला असेल की आमचं घर शेतात आहे, म्हणजे सरसकट पाडलं जाणार का? किंवा गावात शेत जमिनीत घर बांधलं असेल तर ते पाडलं जाणार का? तर नाही। त्यासाठी 2 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। पहिला नियम क्षेत्रफळाचा आहे। तुमच्या घराची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करून जे उत्तर येतं ती संख्या एका निश्चित संख्येच्या खाली असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, तुमच्या घराची लांबी रुंदी देखील एका निश्चित लांबी रुंदीच्या खाली असेल तर घर वाचेल, अन्यथा वाचणार नाही। पूर्वी कोणी कसंही घर बांधायचं, शेतात बांधायचं, गावाकडे बांधायचं, कुठंही बांधायचं, पण त्याला काही नियम नव्हते। आता नवे नियम लागू झाल्यामुळं थेट घरावर JCB चालवला जाणार आहे। त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी ती काय लांबी रुंदीची संख्या आहे, तुमच्या घराचं क्षेत्रफळ किती असायला हवं, तुमच्या बांधकामाचे काय ते नियम असणं गरजेचं आहे, की ज्यामुळे तुमचं घर राहणार आणि जर त्या ठिकाणी कोणाचं घर पाडलं जाणार। लक्षपूर्वक माहिती पाहत राहा, कारण की नियम आत्ताच लागू झालाय। लोकांना कल्पना नाहीये, ताबडतोब JCB द्वारे घरे पाडली जात आहेत। त्यामुळे हे नियम लक्षपूर्वक ऐका। तुम्हाला जर तुमचं घर वाचवायचं असेल तर पुढील 3 मिनिटांमध्ये तुम्हाला जी माहिती मिळणार आहे ती तुमच्या आयुष्यभराच्या पुंजीनं बांधलेलं घर वाचू शकते। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या कायद्याविषयी सविस्तर माहिती घेतोय, ज्याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे। राज्यातील प्रत्येक घरासाठी एक नवीन नियमावली लागू झाली आहे। त्यातल्या त्यात जी घरं शेतजमिनीत बांधली गेली आहेत त्यांच्यासाठी अति महत्त्वाचं आहे। मग जे शेतकरी आहेत, शेतात काम करण्यासाठी घरं बांधतात, किंवा काही लोक असे आहेत की गावाकडे 2-4 गुंठे जागा घेऊन अक्षरशः ती शेतजमीन असते, नॉन ॲग्रिकल्चर नसते, तिथंच त्यावर घर बांधतात। पण त्या घरांसाठी लांबी रुंदीचा आणि क्षेत्रफळाचा एक नियम आलाय। तुमच्या घराची लांबी रुंदी किंवा तुमच्या घराची साईज, तुमच्या घराचं क्षेत्रफळ जर या नियमाबाहेर गेलं तर तुमचं, आणि जर तुमचं घर शेतजमिनीवर असेल तर ते घर त्या क्षणी जमीनदोस्त होऊ शकतं, पाडलं जाऊ शकतं। कारवाई नेमकी कशा पद्धतीनं होणार आहे, काय नियम लावलेत, लांबी रुंदीचा नियम काय, लक्षपूर्वक पहा। किती लांबी रुंदी असल्यावर तुमचं घर वाचणार हे सगळं सविस्तर तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण एक नवीन नियम ज्याचा संबंध तुमच्या घराशी आहे, तुमच्या जमिनीशी, तुमच्या भविष्याशी आहे। जर तुम्ही शेतकरी असाल, शेतात बंगला बांधला असेल, फार्म हाऊस बांधला असेल, शहरातून गावात राहायला आला असाल, गावात 2 ते 3 गुंठे जागा घेतली, जी मुळात शेतजमीन आहे, तिला नॉन ॲग्रिकल्चरमध्ये ट्रान्सफर न करता डायरेक्ट घर बांधलं असेल, बंगला बांधला असेल तर सावध व्हा। तुम्ही जर भविष्यात जागा घेऊन घर बांधण्याचा विचार करत असाल तर लक्षपूर्वक हा कायदा समजून घ्या।
अन्यथा तुमचं घर पाडलं जाऊ शकतं. आता सगळ्यात पहिला प्रश्न हा तुमचा निर्णय होईल की कसं शक्य आहे, कसं काय लोक घराघरं पाडतील. तर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, गावाकडे 90% लोकांनी ॲग्रिकल्चर जमिनीवर घरं बांधलेली आहेत. आता मुद्दा आहे की लोकांनी गावात घर जागा घेऊन तर बांधली, पण ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे. कारण की नव्या नियमानुसार तुमच्या घराची लांबी रुंदी या मर्यादेच्या पुढे जात असेल तर तुमच्या घरावर कारवाईचा आदेश दिला जाऊ शकतो. नव्या कायद्यानुसार घराचं क्षेत्रफळ आता विशिष्टाच्या मध्येच असणं गरजेचं आहे. मग क्षेत्रफळाच्या वरती गेल्यावर काय कारवाई होणार, तुम्ही लवकरात लवकर पाहून घ्या. आपल्यापैकी अनेकांनी शेतात घर बांधलंय, बंगला बांधलाय. विशेषतः जी लोक शहरात राहतात ते घरातल्या गोंगाटापासून किंवा गावातल्या गर्दीपासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी, शांततेत राहण्याची त्यांची इच्छा असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही कायदेशीर नियम आता लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतजमीन ही प्रामुख्यानं शेतीच्या वापरासाठी असते. तिला सरकारनं फक्त शेती करण्यासाठी तिला परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे त्या जमिनीवर कोणतंही बांधकाम करणं, व्यावसायिक बांधकाम, घरासाठी बांधकाम करणं ते बेकायदेशीर ठरणार आहे. तुमची जी जमीन आहे म्हणजे ती ॲग्रिकल्चर लँड आहे, त्या जमिनीत कोणतंही बांधकाम हे 100% बेकायदेशीर ठरणार असं कायदा सांगतो. अशावेळी संबंधित बांधकामावर स्थानिक प्रशासन कारवाई करून ते पाडण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतजमिनीवर बांधकाम करायचं असल्यास सर्वप्रथम त्या जमिनीचं नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे ऐन बिगर शेती वापरासाठी रूपांतर करावं लागतं. हे केल्याशिवाय कोणतंही बांधकाम, मग ते छोटं असो किंवा मोठं, ते नियमबाह्य ठरतं. आता तुम्ही म्हणाल एन ए करणं म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत एन ए करणं म्हणजे जमिनीचा प्रकार बदलणं. शेतीसाठी असलेली जमीन बिगर शेती कामासाठी वापरायची परवानगी घेणं, यालाच आपण इंग्लिशमध्ये एन ए करणं म्हणतो. एन ए प्रक्रियेसाठी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. म्हणजे 7/12 उतारा, फेरफार, नोंद, जमिनीचा वापर नकाशा, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचं नाव, हरकत प्रमाणपत्र अशी सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या शेती जमिनीची बिगर शेतीची परवानगी मिळवू शकता. यासाठी अधिकृत अर्ज करावा लागतो आणि या प्रक्रियेनंतर तुम्हाला घर बांधण्याची परवानगी मिळते. मग नेमकं कोणाला करावं लागतं आणि कोणाला नाही, कोणाचं घर तुटणार आणि कोणाचं राहणार. लांबी रुंदीचा नियम काय, तर 2023 एक पारदर्शक प्रक्रिया आली होती. आता जर तुम्ही पूर्वी बांधलेलं घर असेल, आता ते पाडणार का राहणार, हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर पहा, आता जर तुमच्या जमिनीचं क्षेत्रफळ 0.4 ते 0.6 हेक्टरमध्ये असेल, म्हणजे 1 एकरपासून 1.5 एकरपर्यंत असेल, तर तुम्हाला फक्त 150 चौरस मीटरचं बांधकाम तुम्ही करू शकता. 150 चौरस मीटर म्हणजे 1614 चौरस फुटाच्या अंतर्गत बांधकाम करू शकता. तुमची जमीन जर 1.5 एकराच्या अंतरामध्ये असेल तर तुम्ही त्यावेळेस जवळपास 1600 स्क्वेअर फुटाचा बांधकाम करू शकता. ती जर जमीन मोठी असेल तर तुम्ही 400 चौरस मीटर म्हणजे जवळपास 4300 चौरस फुटापर्यंत तुम्ही बांधकाम करू शकता. आता हे कायदेशीर नियम आहे. या कायदेशीर नियमानुसार तुमचं घर जे आहे ते या ठिकाणी त्या पद्धतीनं असणं अतिशय गरजेचं आहे. आता पहा, तुमचं घर शेतात आहे का गावात आहे, नेमकं कमेंटमध्ये कळवा. तुमच्या अशा प्रकारची कारवाई झाली आहे का? तुमच्या नियमाविषयी तुम्हाला काही माहिती होतं का? नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.